सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत अळूचं फतफद किंवा पातळ भाजी। त्याच्यासाठी हे भाजीचं अळू घेतलंय मी। बघा, भाजीचं अळू वेगळं असतं आणि अळूवडीचं अळू वेगळं असतं। भाजीचं अळू आहे असं आहे बघा। आता मी ह्याचे पानं वेगळी काढून घेतली आहेत हे बघा, आणि ही देठं घेतली आहेत। ही देठाच्या आपल्याला आता धागे काढून घ्यावे लागणार आहे। तर आपण आता हे धागे असे काढून घ्यायचे। पहिल्यांदा लक्षात घ्या, अळूला खाज असते, म्हणून अळू चिरण्या अगोदर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घ्या, जेणेकरून हाताला खाज नाही सुटणार। चला तर मग आता आपण हे कटिंग करायला घेऊया। हे बघा, असं आपल्याला ह्याचे सगळे हे देठांवरची साल काढून घ्यायची, आणि काढायलाच पाहिजे बघा। असं हे काढायचं आहे सगळं। आता कुकरमध्ये झटपट आपण कसं अळूची पातळ भाजी नाही तर फतफद बनवू शकतो हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे। हे डंटलचे सगळे धागे मी काढून घेतलेत बघा। आता ही सोप्या पद्धतीने आपण कशी चिरू शकतो हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे। आता सगळी मी पानं अशी घेतली आहे हे बघा। आता हे डंटल मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि हे असं दुमडून घेणार, म्हणजे जास्त वेळ पण आपल्याला लागणार नाही आणि पटकन होईल। अशी झटपट पद्धतीने हे कसं करायचं हे मी तुम्हाला आता दाखवणार। हे बघा, आता हे मी असं चिरून घेतलंय हे बघा। तर ही अशी बाजू ठेवायची एक, आणि हे बघा हे आता असं पातळ आपल्याला कापून घ्यायचं हे बघा असं। आता आपल्याला हे सगळं कुकरमध्ये डायरेक्ट शिजवून घ्यायचं आहे हे बघा। याच्यामुळे कसं आपला वेळ पण वाचणार, आणि पानं ही कवळीच घ्यायची आहे, झून नाही घ्यायची, म्हणजे छान लागतं आणि शिस्त पण चांगलं। हे बघा, अळू आपला कापून झालेलं आहे, असंच कापायचं आहे। आता हे का आपण शिजवायचं आहे कुकरमध्ये। तुम्ही जेव्हा हे अळूचं फतफद बनवतात तेव्हा कसं ह्याच्यामध्ये वाटण पण खोबऱ्याचं वाटू शकतात, पण माझा नेहमी असा प्रयत्न असतो की घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट एखादा पदार्थ कसा बनवून होईल हे मी माझ्या रेसिपीमधून नेहमी सांगत असते। आज पण माझा असाच प्रयत्न आहे की कडधान्य न घालता जर आपल्याला पटकन एखादी वस्तू करायची असेल, जसं हे आता आपण अळूचं फतफद नाही तर ही पातळ भाजी बनवायची, ती कशी बनवू शकतो ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणूनच आज मी हा व्हिडिओ बनवला आहे। तर आता मी अळूची पानं आणलेली, तर खावीशी वाटलीत म्हणून मी पटकन ही तुम्हाला कशी बनवता येईल आणि कापण्याची पण मी पद्धत तुम्हाला दाखवली आहे। जास्त वेळ नाही लागत, पानं काढून घ्यायची, देठं काढून घ्यायची आणि पानामध्येच देठं टाकून कापून घ्यायची, म्हणजे वेळ पण जास्त लागत नाही आणि हाताला खाज पण सुटत नाही। आता ह्याच्यासाठी हे आपल्याला अळू हे कापून घेतलेले आहे। हे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, तुम्ही याच्यामध्ये मक्याचे दाणे सुद्धा टाकू शकतात। हे मी आता 5 मिनिटं झाली आहे पाण्यामध्ये भिजत घातलेत, हे कच्चे दाणे आहेत। याच्यासाठी तिखट मिरची घेतली आहे आणि हे कोकम घेतलं आहे। तर मी तुम्हाला आता दाखवते की आपण अळू कसं शिजत लावायचं। आता हे आपल्याला दिसताना जास्त दिसतंय कुकरमध्ये, जेव्हा हे शिजेल तेव्हा ह्याची क्वांटिटी खूप कमी होईल, आणि जेव्हा तुम्ही अळू कापत असाल तेव्हा हाताला कोकमाचा रस किंवा खोबरेल तेल नक्की लावा, नाहीतर ह्याची खाज सुटते। आता हे बघून घ्या। आता हे मी अळू टाकलंय, याच्यावर आपल्याला आता हे भिजत घातलेले शेंगदाणे टाकायचे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कडधान्य पण, लाल चणे, चवळी वगैरे असं घालू शकतात। आता ही भाजी अळूची, ही रानभाजी आहे, ही पावसातच आपल्याला भेटते, हिरवी भेटत नाही। अळूवडीची पानं वर्षाचे 12ही महिने भेटतात, पण अळू हे पावसातच आपल्याला भेटतं। आता लक्षात घ्या, हे अळू खाली टाकलंय मी, त्याच्यावर हे शेंगदाणे टाकलेत, ह्या मिरच्या टाकल्यात हे बघा, ह्या लवंगी मिरच्या आहेत, तुम्हाला जसं तिखट लागतं। आणि ही कोकम आहे ती सगळ्यात शेवटी आपल्याला ह्याच्यावर ठेवायची आहेत, आतमध्ये नाही घालायची। अजून मीठ वगैरे ह्याच्यात काहीच नाही घालायचं आहे। हे जेव्हा आपण फोडणीला टाकणार लसूण घालून त्यावेळी त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं। आता बघा, हे थोडंसंच पाणी घातलंय बघा, मी अर्धा पेलाच घातलाय, कारण अळूला आता शिजल्यावर पाणी सुटणार आहे। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून हे आपल्याला 4 शिट्ट्या देऊन आपण याला शिजवून घेऊया। हे बघा, अळू आपलं व्यवस्थित शिजलंय बघा।
त्याच्यामध्ये काय मी कडधान्य वगैरे घातलं नाही. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय. जेव्हा आपण चिरून कुकरमध्ये टाकलेलं तेव्हा कुकर पूर्ण भरलेला. आता बघा हे कुठपर्यंत आलं. आता हे मिश्रण आपण रवीने व्यवस्थित घाटायचं आहे. हे बघा रवीने व्यवस्थित घाटून झालंय बघा. आता आपण हे आता ह्याला फोडणी द्यायची आहे. त्याच्यासाठी आपण आता हे गॅस चालू केलाय. तेल टाकूया. आता फक्त ह्याला मी लसूणचीच फोडणी देणार आहे. बाकी ह्याच्यामध्ये काही नाही घालणार आणि थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरतं. बाकी ह्याच्यामध्ये मसाला वगैरे घालायची गरज नाही आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकलेली होती. आता थोडासा गॅस मी मोठा करते. आता ही लसूण थोडीशी आपली लाल होऊ दे. मग आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अळू हे कुकरमधलं. बघा लसूण मस्त लाल झाली आहे. आता आपण हा चमचा काढून घेऊया बाजूला आणि हे कुकरमध्ये जे अळू आपण घाटून घेतलेलं शिजून त्याच्यामध्ये टाकूया. लसूण बघा हे बघा सगळं उडलंय. तुम्ही करताना सांभाळून करा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जर जाड भाजीसारखं हवं असेल तर तुम्ही तसं करू शकता. तर मला थोडं पातळ हवं आहे हे. अजून मी थोडंसं पाणी टाकणार आहे ह्याच्यात. आता हे ढवळून घेते मी व्यवस्थित. आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय. बघू शकता तुम्ही वाटण न घालता, कडधान्य न घालता झटपट असं कुकरमध्ये शिजवून अळूची पातळ भाजी नाहीतर अळूचं फतफद हे आपलं रेडी झालंय. कोकम पण बघा, कोकम हे आपल्याला घालायचंच आहे, कारण अळूची भाजी बनवताना, कापताना, खाताना ही खास सुटते थोडी थोडी. तर आपण हे सकाळी बनवून रात्री पण हे खाऊ शकतो, कारण अळूला ही खाज असते थोडीफार खाताना आणि घशामध्ये थोडंसं खाज आल्यासारखं होतं. त्याच्यामुळे हे जेवढं हे कोकम आहे आपण हे टाकलंय हे त्याच्यात मुरलं की खाज ही येत नाही अजिबात. चिरताना पण हाताला कोकमचा रस लावा, नाहीतर तुम्ही खोबरेल तेल लावा, जेणेकरून चिरताना पण अळूची भाजी खाज नाही येणार. आणि नक्की करून बघा. बघा आता मी थोडासा गॅस मोठा केलाय. लक्षात घ्या ह्या पावसामध्येच भेटणाऱ्या रानभाज्या आहेत, त्या आपण खायच्या असतात. अतिशय सुंदर अशी लागते. तुम्ही जे बनवतात त्याला तुम्ही काय बनवतात ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट अशी आपली मालवणी जे पदार्थ आहेत ते कसे बनवता येतील आणि लोकांपर्यंत कशा पोचतील हीच माझी भावना असते. तर आता हे माझी प्रत्येक वेळी हीच दाखवण्याची सगळी हे असते धडपड, की आपले मालवणी पदार्थ हे लोकांनी करून पाहावेत, कारण अतिशय सुंदर असे असतात आणि चवीला पण सुंदर लागतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद वगैरे काहीच नाही घालायचे बघा. आता ह्याला रटमटते हे. आता हे 2 मिनिटाने रेडी होईल. तर लक्षात घ्या तुम्ही पण असं अळूचं फदफद, अळूची पातळ भाजी नक्की करून बघा. कडधान्य वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि असं झटपट असं कुकरमध्ये चिरून टाकून अळूचं फदफद तुम्ही नक्की बनवा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.